महाराष्ट्रात सध्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. उमेदवारी दिली गेलेली आहे. प्रचार सुरू झालेला आहे आणि याच दरम्यान एक गोष्ट ठळकपणे समोर येते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार थेट पक्षांच्या अधिकृत तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. ठाण्यात अवघ्या 8 दिवसात 3 पक्ष बदलून एका उमेदवाराला तिकीट मिळालं. पुण्यात तुरुंगात असलेल्या गुंडाच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली जाते. तर दुसरीकडे वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त करतायत. हा फक्त एखाद्या उमेदवाराचा प्रश्न नाही, हा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा आरसा आहे. सत्ता, मतं आणि प्रभाव यासाठी पक्ष किती दूर जाण्यास तयार आहेत आणि या सगळ्यात सामान्य मतदाराने नेमकं काय पाहायचं, काय समजून घ्यायचं? गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना जनता स्वीकारणार का? अजून कुठल्या प्रभागात गुन्हेगार मैदानात आहेत? या सगळ्याचं सविस्तर विश्लेषण आज आपण करणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. सध्या महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. तिकीट वाटप हा प्रत्येक पक्षासाठी डोकेदुखीचा विषय असतो. पण यंदा हे तिकीट वाटप फक्त अंतर्गत नाराजीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट रस्त्यावर, पक्ष कार्यालयात, स्मशानभूमीत आणि माध्यमांसमोर उघडपणे दिसतंय. ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर जवळपास सगळीकडे एकच चित्र आहे. निष्ठावान कार्यकर्ते संतप्त आहेत आणि पक्ष नेतृत्व मात्र जिंकण्यायोग्य उमेदवार या नावाखाली वादग्रस्त निर्णय घेत आहेत. ठाण्याचं प्रकरण तर या सगळ्या राजकीय गोंधळाचं प्रतीक ठरतं. इथे एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराने अवघ्या 8 दिवसात 3 पक्ष बदलले आणि शेवटी तिकीट मिळवलं. मयूर शिंदे नावाचा हा उमेदवार आधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत होता. तिथे तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, पण तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच तो थेट भाजपमध्ये दाखल झाला. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश झाला, फोटो काढले गेले, घोषणा झाल्या. पण भाजपमध्येही तिकीट मिळण्याची शक्यता कमी होताच शेवटच्या क्षणी पुन्हा एक पलटी झाली आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला. आणि इथेच चित्र बदललं. तिकीट मिळालं. इथे प्रश्न मयूर शिंदेने पक्ष बदलला याचा नाहीये, तर पक्षांनी त्याला स्वीकारलं याचा आहे. कारण या उमेदवारावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याआधी त्याच्यावर मोकासारखी कठोर कारवाईही झाली आहे. एका खासदाराला धमकी दिल्याप्रकरणी तो आधीच चर्चेत आलेला आहे. म्हणूनच ही माहिती कुणालाही नवीन नाही. तरीही तिकीट दिलं जातंय. याचा अर्थ पक्षांना हे सगळं माहिती असूनही ते डोळेझाक करतायत. यामुळे ठाण्यातील जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अनेक वर्ष पक्षासाठी काम करणाऱ्यांना बाजूला सारून शेवटच्या क्षणी आलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. तेव्हा प्रश्न उपस्थित होतो, पक्षासाठी निष्ठा महत्वाची की निवडणूक जिंकण्याची गणितं? आणि ही स्थिती फक्त ठाण्यापुरती नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी थेट कार्यालयात गोंधळ घातला. 18 वर्ष पक्षासाठी काम केलं, अंगावर केसेस घेतल्या, तरी तिकीट नाही असं सांगताना अश्रू अनावर झाले. नागपूरमध्ये तर शिंदे गटाच्या उमेदवाराला आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीत एबी फॉर्म दिला जातो. हा केवळ असंवेदनशीलपणाच नाही, तर राजकारण किती निर्दयी झालंय याचंही उदाहरण आहे. ठाण्यातही शिंदे गट आणि भाजप युतीत अनेक जुने नगरसेवक डावलले गेले. 18 वर्षांचा अनुभव असलेल्या नगरसेवकाने थेट अपक्ष म्हणून अर्ज भरला. हे सगळं पाहिल्यावर एक चित्र स्पष्ट होतं. पक्षांतर्गत असंतोष प्रचंड आहे, पण तो नेतृत्वापर्यंत पोहोचतच नाही. आता पुण्याकडे वळूया, जिथे विषय अजूनच गंभीर आहे. पुणे हे सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखलं जातं. पण याच पुण्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली जाते. काही उमेदवार तर थेट तुरुंगातून निवडणूक लढवत आहेत. कुख्यात गुंडांच्या पत्नी, नातेवाईक, कुटुंबीय यांना तिकीट दिलं जातंय. यामागचा राजकीय हिशोब काय? थेट सांगायचं झालं तर स्थानिक दहशत, प्रभाव आणि मतांचं गणित. पक्षाचं म्हणणं असू शकतं की उमेदवार नाही तर कुटुंबीय आहेत. पण प्रश्न असा आहे की त्या कुटुंबाचा प्रभाव नेमका कशामुळे आहे? तो सामाजिक कामामुळे आहे की गुन्हेगारी दहशतीमुळे? आणि जर दहशतीमुळे असेल तर लोकशाहीला ही दिशा योग्य आहे का? या सगळ्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांवर टीका करत असले तरी प्रत्यक्षात दोघेही एकाच वाटेवर चालताना दिसतायत. एका गुंडाचा प्रभाव कमी करण्यासाठी दुसऱ्या गुंडाच्या टोळीला हाताशी धरणं ही रणनीती आहे की राजकारणाची हार मानलेली अवस्था? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या पार्श्वभूमीवर मोठा प्रश्न उभा राहतो, जनता काय करणार? गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मतं देणार की नाकारणार? पक्षांच्या निर्णयांना जनतेची मान्यता मिळणार की मतपेटीतून नाराजी व्यक्त होणार?
बरं, हे भाजप, शिंदे किंवा अजित पवारांच्या पक्षापुरतं मर्यादित नाही, तर जवळ-जवळ सगळ्याच पक्षांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे उमेदवार सापडतीलच. किंबहुना महानगरपालिका निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात. इथे रस्ते, पाणी, कचरा, आरोग्य, शिक्षण हे मुद्दे महत्त्वाचे असतात. पण आज या सगळ्या मुद्द्यांवर गुन्हेगारी पार्श्वभूमीची सावली पडते. पक्ष म्हणतात जिंकणं महत्त्वाचं, पण लोकशाहीत जिंकणं महत्त्वाचं की योग्य प्रतिनिधी निवडणं हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे चित्र दिसतंय ते केवळ एका उमेदवाराचं किंवा एका पक्षाचं नाही, हे संपूर्ण व्यवस्थेचं प्रतिबिंब आहे. तिकीट वाटपात नैतिकता बाजूला ठेवली जात असेल तर उद्याच्या राजकारणात काय उरणार? महानगरपालिका निवडणुका हे केवळ नगरसेवक निवडण्याचं साधन नाही, तर राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा आरसा आहे. हा आरसा पाहून पक्ष स्वतःकडे पाहणार का, की जनता मतपेटीतून त्यांना आरसा दाखवणार? तुम्हाला काय वाटतंय? हा प्रश्न तुमच्यासाठीच आहे. जनता म्हणून तुम्ही कोणाची निवड करणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.